मारुती वायाळ आहेत. काय तुम्ही सांगाल देवराम लांडे यांचं हे वागणं कितपत बरं आहे? तुमची काय मागणी असेल? हा जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुण्य झालेला हा जुन्नर तालुका आहे. 18 पकड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना महाराजांनी केलेली आहे. आणि या तालुक्यामध्ये आज एक सर्वसामान्य परिवारातला एका कुटुंबातला व्यक्ती संजय साबळे, एक PhD धारक आणि MPhil नेट सेटची परीक्षा पास झालेला एक उच्च शिक्षित असा मुलगा आहे. चुकीच्या पद्धतीनं देवराम लांडेंनी गेल्या विधानसभेला ज्या पद्धतीनं लोकांशी जाऊन जवळीकता केली, लोकांकडे असा जाऊन पदर पसरला का मी फार गरीब आहे, मला 2-2, 4-4 रुपयाची मदत करा. लोकांनी प्रामाणिकपणे आमचे आदिवासी समाजातली गोरगरीब, फक्त आदिवासीच नाही बिगर आदिवासी समाजातल्या लोकांनी सुद्धा देवराम लांडे एक बाबा कार्यकर्ता आहे, चळवळीचा कार्यकर्ता आहे, त्यांनी या भागाचं नेतृत्व करावं, विधानसभेला उभा राहिलाय म्हणून प्रामाणिकपणे लोकांनी मदत केली. परंतु संजय साबळे यांनी या गोष्टीसाठी त्यांनी पोस्ट केली होती की बाबा जर आपली परिस्थिती एवढी नाजूक होती तर आपली प्रॉपर्टी एवढी आली कुठून, पुणे मुंबई सारख्या जुन्नर सारख्या ठिकाणी करोडो रुपयाचे आपले बंगले कुठून, हे कधी आपल्या सर्वसामान्य लोकांना आपण सांगितलंय का? या बाबतीमध्ये ती कमेंट केलेली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी काही वाढदिवसाचा छोटा मोठा काही त्यांचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी नाचगायनाचा कार्यक्रम आणला म्हणून ती पोस्ट केलेली होती. परंतु त्या ठिकाणी त्या पोस्टमध्ये देवराम लांडे यांचं कुठेही नाव नव्हतं. जरी वास्तव सत्य मांडत असताना शेवटी बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे, त्या घटनेच्या आधारे आपल्याला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे आणि त्या लिहिण्याच्या अधिकाराचा वापर करून संजय साबळे यांनी खरी वास्तवता मांडत असताना त्या गोष्टीचा राग येऊन त्या दिवशी खोटी तक्रार जी दाखल केली संजय साबळे यांच्यावरती खंडणीच्या संदर्भामध्ये, अतिशय ती चुकीची तक्रार केलेली आहे. त्या निषेधार्थ कालच आम्ही आपल्या विग्नर टाइम्सला कदाचित मला वाटतं लक्षात नाही माझ्या जाहीर निषेध केल्याचं, पण आपल्या निमित्तानं मी पुन्हा एकदा तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगतो की या घटनेचा संजय साबळे यांच्यावरती जो देवराम लांडे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो. आणि अशा चुकीच्या पद्धतीनं देवराम लांडे यांनी अनेक कार्यकर्त्यांवरती जे काय बोगस आणि खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. परंतु ते गुन्हे दाखल करत असताना कुठल्याही पद्धतीनं त्याची शहानिशा न करता ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केले असतील त्याचा सुद्धा विचार आणि त्याची सुद्धा लढाई उद्याच्या कार्यकाळामध्ये आमची झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु याही पलीकडे जाऊन सांगतो की या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी मध्यंतरी आपल्याच माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की कुठल्याही पोलीस स्टेशनला माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा गुन्हा दाखल होणार नाही. दादांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेचा आपण जाहीर निषेध नोंदवा आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करा का हा गुन्हा कशा पद्धतीनं दाखल झाला, खोटा गुन्हा का दाखल करून केला या पद्धतीनं आपण त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करावी, ही सुद्धा मी मागणी या निमित्तानं करत आहे. संजय साबळे यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय त्याचा पोलीस शोध घेतील, न्यायालय न्यायनिवाडा करल, तालुक्याचे आमदारही लक्ष घालतील. साबळ्यांच्या आडून देवराम लांडेंना टार्गेट केलं जाते का? नाही, टार्गेट करण्याचा काय प्रश्न नाही. कुठल्या निवडणुका आहेत किंवा काय विशेष नाही ना त्याच्यामध्ये. वास्तव एकच आहे का एखाद्याचं शैक्षणिक, एखाद्याचं प्रापंचिक आज तुम्ही जीवन बर्बाद करताय, हे चुकीच्या पद्धतीनं करताय. संजय साबळेसारखा कार्यकर्ता एक बोलका आणि चांगल्या पद्धतीनं आदिवासी भागामध्ये काम करतोय. महाराष्ट्रातल्या PhD धारक लोकांना शिष्यवृत्तीचं मोठं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि मग उद्या यदा कदाचित असा व्यक्ती किंवा असा विद्यार्थी आपला प्रतिस्पर्धी होतो का काय, हा खरं देवराम लांडे यांना पडलेला तो प्रश्न असावा. आणि म्हणून त्याला बदनाम करण्यासाठी संजय साबळे यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल केला हा खोटा आणि धादांत खोटा केलेला आहे. संजय साबळे यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यासंदर्भामध्ये पोलीस यंत्रणा शोध घेईल, खरा खोटा ते होईल. हे जरी निश्चित असलं तरी देवराम लांडे आपण समाजामध्ये अनेक चांगली कामं करत असतात. एखादा माणूस तुम्हाला कुठंतरी तुमच्या दृष्टीने चुकीचं वागतोय अशा पद्धतीने जर तुम्ही बदनाम करत असाल तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ शिक्षित आहे कामा नाही. त्याचबरोबर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आपण निवडून आल्यानंतर असं म्हणाला होतात की कोणत्याही प्रकारे एखाद्या माणसावर चुकीचा गुन्हा दाखल होऊ देणार नाही किंवा अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. देवराम लांडे तुमचं असं वागणं बरं नव्हतं. ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलंय, एवढ्या उंच पोस्टवर नेऊन ठेवलंय,
ज्या मतदारांनी विधानसभेला तुम्हाला तुमच्या झोळीमध्ये आर्थिक दान टाकले, मताचे दान टाकले, असं जर तुम्ही कोणाची पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या योजनेचा दुरुपयोग करून एखाद्याची जिरवाजिरवी करत असाल तर योग्य नाही. यातून योग्य धडा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.